जर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ बाधित असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी पुढे करायच्या आहेत ते आपण बघूया। मंगळ पीडा असेल तर तुम्हाला कंठरोग, उष्णतेचे विकार, रक्ताचे विकार, कर्करोग, मूळव्याध या प्रकारचे आजार होतात। मंगळाचा जो जप आहे तो आपल्याकडनं तुम्हाला उपलब्ध झालेलाच आहे। जपसंख्या ही 40,000 आहे। त्याची आदिदेवता जी आहे ती स्कंद आहे। मंगळाचे जे रत्न आहे ते पोवळा आहे आणि ते योग्य होरा बघून आपल्याला घालावं लागतं। त्याचबरोबर मंगळाचं जे दान आहे ते पोवळं, सुवर्ण, तांब, मसूर, लाल वस्त्र, भूमी आणि रक्तचंदन हे आहे। हे दान तुम्हाला ब्राह्मणाला करायचं आहे आणि शक्य झाल्यास गणपतीच्या मंदिरात सुद्धा तुम्ही हे दान करू शकता। मंगळाच्या रिलेटेड जे व्यवसाय आहेत ते आहेत धातू संबंधीचे व्यवसाय किंवा भूमी संबंधातले व्यवसाय तुम्ही करू शकता। बऱ्याचदा करिअरमध्ये शस्त्र, सुरक्षा, सैन्य, राजकारण या ठिकाणी सुद्धा मंगळाचा खूप प्रभाव पडतो आणि मंगळाच्या उपासनेसाठी मंगळवारी उपवास करावा। कार्तिकेयाला लाल फूल अर्पण करावं, याने सुद्धा मंगळ ग्रहाचा परिहार होतो। मंगळ जर पत्रिकेमध्ये बिघडलेला असेल तर बऱ्याचदा कर्ज तुमच्यावरती खूप होतं। त्यामुळे जर अशा प्रकारे काही त्रास तुम्हाला असतील तर तुमची कुंडली नक्की तपासून घ्या, कारण अंदाजपंच कुठलेच उपाय करू नका। बघा, मी तुम्हाला उपाय यासाठी सांगते की तुमचा नंतरचा वेळ वाचावा, पण त्याच्यासाठी आधी कुंडली अनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जर पत्रिकेत मंगळ बिघडलेला असेल तर या गोष्टी तुम्ही करा आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये मंगळवारी रक्तचंदन आणि जायफळाची पूड टाकून अंघोळ करा, यामुळे सुद्धा मंगळ ग्रहाचा परिहार होतो। मंगळ पीडा असणाऱ्यांच्या पत्रिकेमध्ये बऱ्याचदा अंगारक योग हा अत्यंत महत्त्वाचा योग असतो आणि यामुळे तुमचा धननाश होणं आणि तुमच्यावरती कर्ज होणं या प्रकारच्या गोष्टी घडतात। यासाठी अंगारक योग शांत करून घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं। त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळाबरोबर राहू आणि केतू या दोनपैकी जर कोणते ग्रह असतील तर तुम्ही लवकरात लवकर माझ्याशी संपर्क करू शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये विसरते की आपले व्हिडिओ फक्त बघू नका, तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण व्ह्यू जवळपास आपले 1.5 ते 2 लाख असतात पण तुमच्याकडनं लाईक शेअर होत नाहीये, तर त्याची सुद्धा काळजी घ्या।